सांगोला उपसा सिंचन योजनेसाठी आमच्या पळशी गावातील उजनी कॅनॉलवरून पाण्याला उचलण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेकडो जमिनी बाधित झालेल्या आहेत. इथले शेकडो शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात 5 पट किमतीनं भाव दिला त्या जमिनीला, बाधित झालेल्या जमिनीला, त्या पटीनं आमच्या शेतकऱ्यांना तसा दर मिळावा. अन्यथा एक पाण्याचा थेंब या ठिकाणी आम्ही उचलू देणार नाही. आमच्या रक्ताचे पाट वाहतील याच्या प्रसंगी यापेक्षा ही मोठे आंदोलन आम्ही करू, रस्त्यावरती उतरू. पण ही योजना आम्ही होऊ देणार नाही. कारण पिढ्यानपिढ्या शेती करणारा शेतकरी या योजनेनं बाधित होणार आहे. एका शेतकऱ्याचे 10 गुंठे, 15 गुंठे, एकर, 2 एकर जमिनी जाणार आहेत. पण त्या जमिनीपेक्षा शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आणि त्यामुळं ज्या पिकाचं नुकसान होणार आहे त्या पिकाची भरपाई मिळावी आणि समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आमच्या शेतकऱ्याला मोबदला मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे. आता काम चालू होणार आहे आजपासून, त्याचं भूमिपूजन देखील आहे, तर आपली काय भूमिका असणार आहे? सरकारनं संबंधित मंत्र्यांनी भूमिपूजन करू नये, आमच्यातला शेतकरी उद्ध्वस्त करायचा आणि दुसरा शेतकरी जगवायचा ही भूमिका सरकारनं बदलावी. आमचा या योजनेला विरोध नाही, पण ही योजना शेतकऱ्याचं वाटोळं करून होणारी योजना आहे, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारी योजना आहे. त्या शेतकऱ्याच्या जमिनीला मोबदला मिळावा आणि नंतर योजना सुरू करावी. म्हणजे मोबदला मिळाल्याशिवाय काम चालू करू, मोबदला मिळवल्याशिवाय आम्ही काम सुरू करणार नाही. आमचे रक्त या ठिकाणी वाहील पण पाण्याचा थेंब आम्ही जाऊ देणार नाही.